नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। भारतीय नौदलाने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत। समुद्री चाचे असोत की मेडिकल इमर्जन्सी, भारतीय नौदल समुद्रात मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचं पाहायला मिळतं। अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे। भारतीय नौदलाने एका इमर्जन्सी कॉलला प्रतिसाद देत 20 पाकिस्तानी क्रू मेंबर्स असलेल्या मच्छीमारांच्या जहाजाला तत्काळ वैद्यकीय मदत पुरवली आहे। इस्रायल हमास यांच्यातील युद्धाचा निषेध करत मागील आठवड्यात अमेरिकी विद्यापीठांमध्ये पॅलेस्टिनी आणि इतर समर्थक विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही थांबले नाहीये। विद्यार्थ्यांविरोधात पोलीस कारवाई होत असल्याने पुन्हा संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तर आंदोलन कायद्याच्या विरोधात असल्याचं म्हटलंय। कॅनडाच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित 3 संशयितांना शुक्रवारी अटक केली। सीबीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी निज्जरच्या हत्येमागील काही संशयितांची ओळख पटवली होती, तेव्हापासून पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून होते। या प्रकरणी रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये। कमलप्रीत सिंग, करणप्रीत सिंग आणि करण ब्रार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझू हे मालदीवला भारतापासून आणखी दूर घेऊन चाललेत। चीन धार्जिणे असलेले मोइझू यांनी आता भारताला पाण्यात पाहणाऱ्या तुर्कीशी हातमिळवणी केली। त्यांनी नुकताच तुर्कीचा दौरा केलाय। यावेळी मोइझू आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्यात चर्चा झाली आणि विविध करारही झाले। यासह मालदीवने तुर्कीकडून ड्रोनही खरेदी केलेत। मालदीवला सदिच्छा भेटीसाठी आल्याचा दावा मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलाय। पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओक केली आहे। भारत हा आमचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे असं विधान त्यांनी केलंय। जनरल मुनीर यांनी फेब्रुवारी 2019च्या बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई आक्रमणाचा संदर्भ घेत म्हटलं की आमच्या वायुदलाने भारतीय लढाऊ विमान पाडले होते। पाकिस्तान काश्मीरला नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देत आहे। ब्रिटनमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुका आणि महत्त्वाच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी हुजूर पक्षाची पिछेहाट झाल्यामुळे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसलाय। स्थानिक निवडणुकांमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाने गेल्या 40 वर्षातील सर्वात वाईट कामगिरी नोंदवल्याचं गुरुवारी रात्रीपासून येत असलेल्या निकालातून स्पष्ट होतंय। उद्यापर्यंत संपूर्ण निकाल समजण्याची अपेक्षा आहे। विरोधी मजूर पक्षाने स्थानिक निवडणुकांमध्ये निर्णायक आघाडी घेतली आहे। चीनने चांग 6 नामक आपल्या चांद्रयानाचे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण केलंय। हे यान चंद्राच्या कायम अंधारात राहणाऱ्या पृष्ठभागावर उतरणार असून तेथील दगडमातीचे नमुने घेऊन ते पृथ्वीवर परत येईल। चंद्राच्या या भागावर भारताने चांद्रयान 3 मोहिमेद्वारे सर्वप्रथम यान उतरवून यापूर्वीच इतिहास रचलाय। चीन आता तेथील नमुने आणून पुढील पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे। अदानी पोर्ट्स व स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने आपले पाऊल फिलिपाईन्स देशात ठेवलंय। तिकडील मूलभूत सुविधा उभारण्यासाठी अदानी समूहाने मोठं पाऊल उचललंय। भारतातील सर्वात मोठे पोर्ट ऑपरेटर अदानी समूहाने फिलिपाईन्समध्ये मोठी गुंतवणूक करत 25 मीटर लांब पोर्ट बांधणार असल्याचं फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलंय। एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती दिल्याप्रमाणे पुन्हा एकदा 5 वर्षाच्या मुदतीसाठी गौतम सिंघानिया यांची रेमंड कंपनीच्या कार्यकारी संचालकपदी निवड झाली आहे। 1 जुलै 2024 पासून त्यांचा नवा कार्यालय सुरू होणार आहे। गेले काही दिवस विविध कारणांमुळे चर्चेत असणारी रेमंड कंपनीने अंतर्गत बैठकीत हा मोठा निर्णय घेतलाय। राहुल गांधी हे त्याचे आजोबा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे आहेत। ते जवाहरलाल नेहरूंसारखे समाजवादी आहेत असं कौतुक पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनी केलंय। फवाद यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवरून राहुल गांधींचं कौतुक केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तेलंगणामध्ये एमसीसी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक रॅलीमध्ये मुलांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय। ईमेलच्या माध्यमाने करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आलंय की निवडणूक आयोगाने नुकतेच राजकीय पक्षांना मुलांची सेवा आणि निवडणुकीशी संबंधित प्रचारात अथवा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग घेऊ नये असे निर्देश दिले गेलेत।
पंजाबमधील पटियाला येथील शंभू सीमेजवळ शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या रेल रोको आंदोलनामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता रेल्वेने 46 गाड्या 3 दिवसांसाठी रद्द केल्यात तर 100 गाड्यांचे मार्ग बदललेत. फिरोजपूर विभागाचे DRM सांज साहू यांनी सांगितलंय की या संपामुळे रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम होत असून तिकीट रिफंड मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आतापर्यंत काढलेले सर्व आदेश व विविध समित्यांच्या अहवालाची अंमलबजावणी रद्द करण्याची मागणी एका याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्तींनी राज्य सरकारकडून उत्तर मागवलंय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची अधिसूचनेवर आक्षेप घेत ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या मधुर स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बॉलिवूड गायिका नंदिनी श्रीकर यांनी उनाड या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुरेल हॅट्रिक साधली आहे. उनाड चित्रपटातील क्षणकाळचे या गाण्यासाठी यंदाचा फिल्मफेअर, झी चित्रपट गौरव, मटा सन्मान असे 3 अतिशय मानाचे पुरस्कार पटकावत त्यांनी आपली छाप पाडली आहे. अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अनुज थापन याने तुरुंगात चादरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतलाय. अनुज याने फास लावून घेतल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड झालंय. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.